नमस्कार. काल रात्री एक डेव्हलपमेंट झाली. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्तेपदावरून मला पदमुक्त करण्यात आलं. त्यांनी मला पदावर नियुक्त केलं होतं व त्यांनी पदमुक्त केलं. तर यामध्ये काही मोठी बातमी वगैरे नव्हती. पण त्याच्यापूर्वी मी ABP न्यूजवर एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत मी संघटन कसं बळकट करायचं व संघटन कमजोर करणारे लोक कोण व ज्या लोकांनी तिथे एकाधिकारशाही सुरू केली आहे, सामान्य कार्यकर्त्यांचा संपर्क तुटला आहे आणि मोठ्या प्रमाणात संवादहीनता निर्माण झाल्यामुळे चांगले चांगले कार्यकर्ते झपाट्यानं सोडून चालले आहेत, याचं एक विश्लेषण केलं. तर विश्लेषण याच्यापूर्वीही केलं मी. विधानसभेच्या निवडणुकीच्या पराजयाच्या नंतर हिंदी, इंग्रजी आणि मराठीच्या सर्व वाहिन्यावर हे विश्लेषण मी केलं. पण काल ABPमध्ये त्या डिबेटमध्ये मी हे मुद्दे मांडल्यानंतर 15 मिनिटातच मला पदमुक्त करण्यात आलं. तसा माझा काही राजकीय पक्षाशी जास्त संबंध नाही आहे. पहिले मी 1987 ते 4-5 वर्ष भाजपसोबत होतो. त्याच्यानंतर मी माझी विदर्भ जन आंदोलन समिती निर्माण करून शेतकऱ्याच्या प्रश्नावर आणि आदिवासी प्रश्नावर भांडत होतो. आणि शेतकऱ्याचा प्रश्न, शेतकरी आत्महत्येचा प्रश्न मी जागतिक स्तरावर आणला आणि सरकारांना नाकी नऊ आणून सोडलं होतं. शेतीमालाचे भाव, जमिनीच्या कृषी संकटाचे, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न, वंचिताचा लढा, आदिवासींचा लढा, प्रकल्पग्रस्तांचा लढा, या सगळ्या गोष्टी करत होतो. त्याच्यानंतर मला देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये येऊन तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करा म्हणून वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनवर नियुक्ती केली. राज्यमंत्रीपद त्यांनी जबरीने दिले आणि मी ती जबाबदारी 5 पैसे न घेता पूर्ण केली. कोणताही निधी 8 वर्ष त्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनला घेतला नाही किंवा सरकारने दिला नाही. परंतु मी माझी जबाबदारी पूर्णपणे निभावली. त्याच्यानंतर उद्धवजी आले, त्यांनी मला कंटिन्यू केलं होतं. त्याच्यानंतर उद्धवजीचं सरकार गेल्यानंतर मला सरकारमधल्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या मुख्य सचिवांनी सांगितलं की आता सरकार बदललं आहे, तुम्ही प्रवक्तेपद सोडून हे काम तुम्ही जबाबदारीने करा. मी म्हटलं मी आता उद्धव साहेबांना सांगून आलो आहे की 19मध्ये जेव्हा मी त्यांच्यापाशी गेलो तर तेव्हा भाजपचं सरकार 2/3 केंद्रात आलं होतं व महाराष्ट्रात काय होईल हे नक्की नव्हतं. तर मी त्यांचा सल्ला ऐकला नाही आणि उद्धवजी सोबत मी राहिलो. उद्धवजींनी मला प्रवक्तेपद दिल्यानंतर मी माझ्याकडून जेवढं होऊ शकते तेवढं मी समर्थपणे केलं. उद्धवजीची बाजू मांडली. अनेक मुद्द्यावर ते मला बोलायचे. निवडणुकीच्या काळात तर खरगे साहेबांनी सनातनच्या विरुद्ध बोलले व RSS नाग आहे, त्याला उचलून टाका असं बोलले. तर त्यावेळेस मला त्यांनी म्हटलं की यांच्या विरोधात तुम्ही बोलू नका. पण मी बोललो आणि महाविकास आघाडीमधल्या नेत्यांच्या आणि
आमच्या काही नेत्याच्या वादामुळे आपलं नुकसान होते, ही गोष्ट मी वारंवार सांगितली आणि मी राष्ट्रीय प्रसारणातही ही गोष्ट सांगत होतो. मात्र काल काय झालं मला माहीत नाही. मात्र मला पदमुक्त करण्यात आलं. त्याच्यानंतर मी सकाळी वाहिन्यावर बातमी पाहिली, की किशोर तिवारी यांची हकालपट्टी. मला वाटलं झालं. माझ्या मुलीनी बघितलं तर ती म्हणायला लागली, "बा तुमचं तर असं तुम्हाला ह्युमिलिएशन करून का काढलं?" मी म्हटलं, "बा मला विचारलं नाही. काढताना विचारलं नाही, अपॉइंट करतानाही विचारलं नाही, तर आता काय करायचं?" तसं राज्य सरकारमध्ये नियुक्त केलं होतं आणि काढताना त्यांनी विचारलं नाही. तर कार्यकर्ते, आंदोलक कार्यकर्ते, चळवळीचे कार्यकर्ते यांची परिस्थिती अशीच असते. टॉयलेट पेपरसारखा राजकीय पक्ष वापर करतात आणि एकदाचा वापर संपला म्हणजे तो फेकून देतात. तर याचा मला अनुभव असल्यामुळे मला काही वाईट नाही वाटलं. पण घरच्या लोकांना वाईट वाटते ना. उद्धवजीसोबत कोणीच नव्हते. त्यावेळेस मी एकटा भांडत होतो. सुशांत सिंगच्या प्रकरणात सगळे शेपूट टाकून बसले असताना मी एकट्यानी सुशांत सिंग आणि दिशा सालियांचं प्रकरण कसं खोटं आहे हे जगासमोर मांडलं आणि सर्व पॅनलवर येणाऱ्या सगळ्या लोकांना मी पटवून सांगितलं आणि त्याचा मेसेज असा गेला की ती केस रफादफा झाल्या. मात्र मला आवडलं काही नाही की करोना काळात पक्षाच्या आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या माणसानं खिचडी वाटप करायची. मग खासदाराच्या पोरानं खिचडी वाटप करायची. कोरोना केअर सेंटर आमच्या लोकांनी सुरू करायचे, त्यांना कवडीचा अनुभव नाही. तर सार्वजनिक जीवनात आपण राहतो कसं? आपला संबंध कसा सरकारच्या एजन्सीशी आपला संबंध कसा? आपण सार्वजनिक पदावर असताना कंत्राट घ्यायचा संबंध काय? एक राजकीय जीवनात पारदर्शकता हा विषय असतो आणि हे तुम्हाला समजत नसेल तर राजकीय जीवनात तुम्हाला राहण्याचा नैतिक अधिकार नाही हे बोलणारा माणूस तुमच्याकडे आहे. तर कमीत कमी त्याच्या सम्यकतेमुळे तुमचं दर्शन तरी बदलेल ना. मात्र तुम्हाला सत्य ऐकायचं नाही. तुम्हाला सत्य ऐकायचं नाही. जे लोक लाळ चाटू आहेत, जे लोक तुमचे आज्ञाकारी आहेत, जे लोक ज्या लोकांच्या विरुद्ध तक्रारी आहेत की हे लोक पैसे गोळा करतात, कार्यकर्त्यांना तिकीट देताना पैसे घेतात, त्यांना प्रोजेक्ट करतात, तर या तक्रारी खोट्या नसतील ना. सगळ्याच तक्रारी कशा असतील? आणि आत्ता यांनी जे लोक आणलेत आणि निवडून आले त्या लोकांची गॅरंटी घेणारा कोणीच नाही. ज्यांनी तिकीटं दिली आणि निवडूनही आले तसे तर बहुतेक पडले. मात्र जे निवडून आले त्यांना रोखायला कोणी नाही आहे. ते स्पष्ट बोलतात, आम्ही पैसे देऊन तिकीट घेतली आहे, आम्हाला 5 पैशाची मदत झाली नाही आहे. हा काय प्रकार आहे? असे राजकीय पक्ष चालत नाहीत. आणि भाजपसारख्या एवढ्या संघटितपणे भांडणाऱ्या पक्षाविरुद्ध तुम्हाला रणशिंग पिकारून आपला पक्ष पुनर्स्थापित करायचा आहे असे आव्हान असताना एखादा कान पिचक्या घेणारा माणूस जर तुमच्यापाशी आहे तर त्याला पदमुक्त करणं किती योग्य आहे याचा विचार उद्धवजींनी करावा. उद्धवजींनी तर घरापासून सुरुवात करायला पाहिजे. ज्या ज्या लोकांमध्ये विकार असतील ते विकार दूर करा. मला स्वतंत्रपणे राजकीय पक्ष बाळासाहेब ठाकरेच्या स्तरावर घेऊन जायचा आहे.
मला प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसरणीचा महाराष्ट्र निर्माण करायचा आहे. त्यामध्ये मुलांची ढवळाढवळ नको, त्यामध्ये पत्नीची ढवळाढवळ नको, त्यामध्ये पार्टी विके, लाड चाटू भ्रष्ट लोकांची ढवळाढवळ नको. हा प्रकार सांगणार कोण? मला तर दिवाकर रावते, सुभाष देसाई सारखे, अनंत गीते सारखे सिनियर लोक दिसतात, परंतु ते हताश काय आहे मला समजत नाही. मी तर नजदीकच्या काळात जेव्हापासून गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची आणि बाळासाहेबांची युती झाली तेव्हापासून एवढी लाचार, एवढी दिशाहीन शिवसेना कधी पाहिली नाही. आणि मागील 5 वर्षात तर उद्धवजी फोन उचलत नाही एक प्रकार समजू शकतो, पण हे चमचे सुद्धा फोन उचलत नाही. केटली ही चहापेक्षा गरम झालेली आहे आणि ह्या केटल्या फेकायच्या आहेत, एवढंच बोललो होतो मी. ज्या लोकांमुळे निवडणुकीत पराजय झाला त्या लोकांच्या पराजयाची जबाबदारी तुम्ही संपर्क प्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी दिली होती. तर तिकीट वाटपात प्रमुख लोक कोण होते? अरविंद सावंत, संजय राऊत यांच्याकडं पूर्व विदर्भ नसताना त्यांनी तिथं खूप गडबड केली. मग विनायक राऊत, सुषमा अंधारे यांना राजकीय अनुभव नसताना त्यांनी जेवढी ढवळाढवळ केली आहे, आणि त्यांचा जनाधार आहे काय? हिंदू देवतांच्या विरुद्ध भाषणं देऊ त्यांनी असला नसला जनाधार खोवून टाकलाय. आणि त्यांना धर्माबद्दल काय समजते? शील सदाचार मला समजत नाही. अष्टांग मार्गाचा फॉलोअप करतात की नाही करतात हे माहीत नाही. असे भाषणं द्यायचे, एवढा द्वेष, एवढा व्यक्तिगत द्वेष, हे काय मैत्री वाटतील? लोकांना आपण मूर्ख समजतो, हे चुकीचं आहे. या नवीन आलेल्या किंवा या जुन्या लोकांना सांभाळता उद्धवजी किती प्रामाणिक लोकांना पदमुक्त करतील किंवा जाण्यासाठी सांगतील याची मला चिंता वाटते. मला आज पदमुक्त केला आहे, पक्षातून हकालपट्टीची वाटही पाहत आहो, मात्र मला काम करायला खूप स्कोप आहे ना समाजात. करू आम्ही काम. शेतकऱ्यांसाठी काम करायची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांना 3800 रुपयात सोयाबीन विकावा लागत आहे. 7,000वर कापूस आलेला आहे. तुरीचे भाव पडलेले आहेत. शेतकऱ्यांना बँका कर्ज देत नाही आहे. सरकार निवडणूक लढण्याच्या पूर्वी कर्जमाफीची घोषणा करून बसली आहे. जमिनीचा कस निघून गेला आहे. पाण्याची व्यवस्था नाही राहिली आहे. पाण्यातही कस राहिलेला नाही आहे. पीक पद्धतीवर विचार होत नाही आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रश्न ऐन ऐरणीवर आलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण सत्ता दिली आहे. त्यांनी कमीत कमी हा भ्रष्टाचार सार्वजनिक जीवनातला कमी करावा. पोटभरू लोकांना पक्षातून काढून फेकावं, ही परिस्थिती आहे. विरोधी पक्ष काही काम करत नाही आहे. गुजरातमध्ये कापसाची खरेदी सुरू आहे. इथे पोर्टल बंद आहे म्हणून 8 दिवसापासून खरेदी बंद आहे. पोर्टल सुरू केव्हा होणार? जेव्हा शेतकरी आपला कापूस 7,000त विकून टाकणार. असे विरोधी पक्षाचे लोक, असे आमच्या इथं असणारे
सकाळी सकाळी राष्ट्रीय प्रवचन करणारे लोक, त्यांना कोण सांगत का नाही? का सांगत का नाही की तुमच्या बोलण्याने मतदार नाराज होतात? समाजात तुम्हाला कोणीही चांगलं म्हणत नाही. तुम्ही जे भाषणं लिहून देतात त्याचं रिपल्केशन खूप वाईट होते. तुमची जी वोट बँक होती, कोर वोट बँक, ती वोट बँक तुमच्यापासून दूर चालली गेली आहे. कोण सांगणार? आणि माझ्यासारखा एखादा सांगणारा असेल तर त्याला तर भेटतच नाही. मला भेटतच नाही. मला भेटले असते तर सांगितलं असतं. तर मला भेटायची एकच मार्ग आहे की मी टीव्हीच्या न्यूज चॅनलवर येऊन बोलतो. आता यांनी पदमुक्त केलं आहे तर मी आता मोकळं मोकळं बोलेन. पहिले 1% बोलत होतो, आता 100% बोलन. जे जे पाहिलं ते बोलेल. आता तर मी पदमुक्त आहे ना. लोक मला मेसेज करताय का, भामट्याच्या वस्तीत तुम्ही कसे गेले होते? तुम्ही काय चुकीचं बोलले? तुमच्यावर अन्याय झाला. या वयात माझ्यावर अन्याय होत नाही. मी सत्य मांडणार म्हणजे मांडणार. उद्धवजी जोपर्यंत हाकलत नाही तोपर्यंत त्यांच्या सोबतच राहणार. चांडाळ चौकडीच्या दबावात त्यांनी हाकलून दिलं तरी शिवसेनेचा एक त्याला काय म्हणतात, समर्थक म्हणून राहणार. अडचण पडली निवडणुकीच्या वेळेस, कोणी कोणाचे पाय पडायला आले तर आपण त्यांना खुली मदतही करू. मात्र भ्रष्ट राजकीय लोकांना जे लोक शरण देतात त्यांचं खूप नुकसान होते. एवढाच सल्ला मी उद्धवजीला देतो. जय महाराष्ट्र.